नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे बुधवार. मी तुमच्यासाठी पुन्हा 2 रांगोळ्या घेऊन आली. मी म्हणजे या रांगोळ्या माझ्या भाचीने म्हणजे भावाच्या मुलीने काढलेल्या आहे. ती आता 9वीला गेली आहे. ती म्हटली, आत्या मला पण काढून बघू दे रांगोळ्या. म्हणजे तिला पण येता, पण असं कॅमेरासमोर रांगोळी तिने कधी ट्राय नाही केलेली. तिला म्हटलं काढ. मग आपल्या छोट्या दीदीच्या कलेला नक्की सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा, फ्रेंड्सला शेअर करा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. छान रांगोळ्या काढते ती पण. तिला ड्रॉइंग पण छान काढता येते. छान रांगोळ्या काढते ती पण. तुम्ही बघू शकता. उद्या पण तिलाच काढायला लावणार आहे मी रांगोळी. म्हणजे जेणेकरून तिला पण असा पॉझिटिव्ह हे मिळेल. म्हणजे तिला पण असं वाटेल आपण पण एखादं यूट्यूबचं चॅनल ओपन करावं असं वाटेल तिला पण. केलं पाहिजे. आपल्याला एक असं काहीतरी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी जर येत असेल तर आपण त्याचा कुठेतरी उपयोग केला पाहिजे. काय वाटतं मैत्रिणींनो तुम्हाला? मला नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी पण होत आली. तुम्ही या रांगोळ्या नक्की ट्राय करा. गावाकडे एक वेगळंच वातावरण असतं मैत्रिणींनो. किती छान रांगोळी काढली बघा. पहिली रांगोळी तिची झालेली काढून. दुसरी पण रांगोळी अशीच छोटी, सुंदर, सोपी आहे. नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. गावाकडे आल्यानंतर एकदम असं शांत, मनाला खूप शांत वाटतं. शहरात कसं धकाधकीचं जीवन असतं. उठा पळा, उठा पळा. गावी पण असतं, पण जरा रिलॅक्स असतं माणूस. तुम्हाला आपल्या दीदीच्या रांगोळ्या आवडल्या का नाही मला कमेंट करून नक्की सांगा. येतात तिला पण छान सुंदर रांगोळ्या येतात. फक्त थोडी प्रॅक्टिस लागते आणखीन. मी माझं काही साहित्य घेऊन आलेली होती. इथे राहणार होती ना मी 8 एक दिवस, त्यामुळे आपल्या याच्यामध्ये गॅप नको पडायला व्हिडिओमध्ये. त्यामुळे बाकी रांगोळी तर यांच्याकडे असतेच, वहिनीकडे. त्यामुळे काही टेन्शन नाही. अशा पद्धतीने डिझाईन करून घेतली आणि हळदी कुंकू कलर भरून घेतला आहे. बघू शकता तुम्ही. तुम्ही या रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. जेणेकरून आमच्या दीदीला पण, म्हणजे तिचं नाव शर्वरी, तिला पण वाटेल वा वा माझ्या रांगोळ्या पण कोणीतरी ट्राय केल्या आणि व्ह्यूज आले. तसं भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.